येस. नमस्कार मित्रांनो, आपण जी फूड सेफ्टी ऑफिसर, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुप बी ची जी पोस्ट असते ना, त्याची एक व्हिडिओ बनवत आहोत. त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण MPSC फूड सेफ्टी ऑफिसर परीक्षेचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो अगदी बेसिक पासून शिकणार आहोत. तुम्ही फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री किंवा फार्मसी किंवा ॲग्रिकल्चर किंवा लाईफ सायन्स या कोणत्याही जर क्षेत्रामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम बघूया की परीक्षा कशी असते, कोण कंडक्ट करतं, एक्झाम पॅटर्न काय असतो आणि त्यानंतर सिलेबसमध्ये कोणते कोणते टॉपिक असतात. ओके. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे काय. ओके. फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे कोण असतं. फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे अन्न सुरक्षा अधिकारी असतो. ओके. आता समाजांमध्ये लोकांना सुरक्षित किंवा शुद्ध जे अन्न द्यावं लागतं, मिळावं लागतं, त्यासाठी शासनाने नियुक्त केलेला जो अधिकारी असतो दॅट इज फूड सेफ्टी ऑफिसर. आणि हा अधिकारी FSSAI ऍक्ट 2006 आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रूल नुसार काम करत असतं. ओके. त्याचं मेन काम काय असतं बघा. फूड इंडस्ट्रीज असतील तर त्याचे तपासणी करणं, हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील तर त्याचं इन्स्पेक्शन करणं, फूड सॅम्पल्स गोळा करणं, लॅबोरेटरी टेस्टिंगसाठी सॅम्पल पाठवणं, अडल्ट्रेशन असेल तर ते फाइंड आउट करणं, फूड लॉज जे प्रॉपर होत आहेत का हे चेक करणं, त्याची अंमलबजावणी होत आहे का. ठीक आहे. हे सगळं काम कोणाचं असतं, फूड सेफ्टी ऑफिसरचं असतं. ओके. आता एक्झाम कंडक्टिंग ऑथॉरिटी कोण असते की जी एक्झाम घेते, तर ही एक्झाम होत असते महाराष्ट्र लोकसेवा मार्फत. ठीक आहे. MPSC मार्फत ही एक्झाम घेतली जाते. पोस्टचं नाव आहे फूड सेफ्टी ऑफिसर, फूड सेफ्टी ऑफिसर और फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुप बी. ओके. ही राज्य शासनाची ग्रुप बी गॅझेटेड पोस्ट आहे. आलं लक्षामध्ये. सिलेक्शन प्रोसेस कशी होते बघा. याच्यामध्ये जो पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षा जी असते ती 200 मार्काची असते. येस. याच्यामध्ये जी लेखी परीक्षा असते ती असते 200 मार्काची. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप्स प्रश्न असतात. 100 क्वेश्चन्स असतात, 100 क्वेश्चन्स असतात. आणि ड्युरेशन जो असतो तो 1 आवर असतो, 1 तासाचा पेपर असतो. ठीक आहे. इंग्लिश मीडियम असतं. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते का. येस. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. ओके. तर दुसरा टप्पा जो असतो तो इंटरव्ह्यू असतो. ओके. इंटरव्ह्यू मुलाखत होत असते, 50 मार्क्स असतं. त्यानंतर फायनल मेरिट जो आहे ना तो तयार होत असतो. ओके. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, 100 क्वेश्चन, 200 मार्क्स, 60 मिनिट, लँग्वेज इंग्लिश आणि इंटरव्ह्यूसाठी 50 मार्क्स. ओके. येस. आता बघूया आपण सिलेबस. सिलेबसच्या आधी एक गोष्ट सांगते, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असायला हवी. आता या परीक्षेमध्ये केमिस्ट्री आणि फूड सायन्सवर जास्त भर दिला जातो. ओके. म्हणजे FSSAI चे जे ऍक्ट असतील किंवा HACCP किंवा GMP असेल, GHP असेल किंवा ISO स्टँडर्ड्स असतील, फूड प्रोसेसिंग असेल, ही जी टॉपिक्स आहेत ना याला खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं. जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, कॉन्स्टिट्यूशन आणि कम्प्युटरवर पण मोस्टली क्वेश्चन विचारले जातात. ओके. तर आता जो टॉपिक आहे सिलेबस तो कव्हर करूया. येस. फर्स्ट आहे माहिती अधिकार कायदा 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, जनरल नॉलेजमध्ये येत आहे. ओके. आता भारतामध्ये माहितीचा अधिकार जो कायदा आहे तो 2005 ला लागू करण्यात आला होता. राईट. आणि या कायद्यामुळे जो प्रत्येक नागरिक आहे ना त्या नागरिकाला सरकारी कार्यालयातील माहिती मागण्याचा अधिकार मिळतो. आणि सरकारी कामकाजांमध्ये सुद्धा ट्रान्सपरन्सी टिकून राहते या गोष्टीमुळं. ओके. तर एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, RTIचा फुल फॉर्म काय आहे किंवा वर्ष कुठल्या वर्षी लागू झालं, त्याचा उद्देश काय, या गोष्टी इथे विचारले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, भारतीय राज्यघटना. आता जी भारतीय राज्यघटना आहे तर ही भारताचा सर्वोच्च कायदा आहे. ओके. 26 जानेवारी 1950 रोजी
हे लागू झालं होतं. यामध्ये नागरिकांचे जे काही मूलभूत अधिकार असतील, कर्तव्य असतील, शासन व्यवस्था असेल, ठीक आहे, यांबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर यामध्ये विचारलं जाऊ शकतं की फंडामेंटल राईट्स काय आहेत, DPSP फंडामेंटल ड्युटीज काय असतात, यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान, कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यामध्ये जे काही हार्डवेअर असतील कम्प्युटरचे किंवा सॉफ्टवेअर, ऑफिस, इंटरनेट, ईमेल, सायबर सिक्युरिटी याबद्दल विचारलं जातं. ओके. नेक्स्ट आहे मानवी हक्क व जबाबदाऱ्या, ह्युमन राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, शिक्षणाचा, आरोग्याचा आणि समानतेचा अधिकार असतो. बरोबर आहे. यालाच काय म्हटलं जातं, ह्युमन राईट्स असं म्हटलं जातं. आणि संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज सुद्धा खूप जास्त महत्वाच्या असतात. ओके. नंतर काय आहे, जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी, दॅट इज करंट अफेअर्स. ठीक आहे. जे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत त्यावरती विचारलं जाऊ शकतं. आर्थिक येतं त्यामध्ये, राजकीय, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक या सगळ्या गोष्टी यामध्ये विचारल्या जातात. नेक्स्ट आहे बुद्धिमापन विषयक प्रश्न, लॉजिकल रिझनिंग. रिझनिंग म्हणजे विचार करण्याची क्षमता तपासली जाते यामध्ये. ओके. यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, सिरीज, अॅनालॉजी, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन बद्दल विचारलं जाऊ शकतं, डायरेक्शन सेन्स बद्दल विचारलं जाऊ शकतं, पझल्स, नंबर सिरीज हे खूप जास्त महत्वाचे टॉपिक असतात. कशामध्ये, लॉजिकल रिझनिंग मध्ये. आलं लक्षामध्ये. आता जो मेन सिलेबस आहे ते बघूया आपण, दॅट इज केमिस्ट्री. टेक्निकल सिलेबस आहे हा. तर टेक्निकल सिलेबस मध्ये काय काय येतं, फर्स्ट जो आहे तो आहे केमिस्ट्री. ओके. केमिस्ट्रीमध्ये येतं पिरियोडिक टेबल, कन्सेप्ट ऑफ क्वालिटेटिव्ह अनालायसिस. पिरियोडिक टेबल म्हणजे काय, जे काही एलिमेंट्स आहेत त्यांची जी सायंटिफिक अरेंजमेंट केलेली आहे, बरोबर आहे, 118 एलिमेंट्स आहेत, याबद्दल माहिती असते की एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, ॲटॉमिक नंबर काय असतात, ग्रुप्स काय असतात, पिरियड्स काय असतात. ओके. एक्झाममध्ये जास्तीत जास्त काय विचारलं जाऊ शकतं, ग्रुप बद्दल, पिरियड्स बद्दल, मेटल नॉन मेटल काय असतात. ओके. ऑटोमिक रेडियस काय असतं, आयोनायझेशन एनर्जी काय असते, यावरती मेजरली विचारलं जाऊ शकतं. ओके. क्वालिटेटिव्ह अनालायसिस वरती पण विचारलं जातं, जे काही अननोन कंपाऊंड मध्ये कुठले आयन प्रेझेंट असतात किंवा रॅडिकल्स प्रेझेंट आहेत का, हे विचारलं जातं. म्हणजे कलर टेस्ट, फ्लेम टेस्ट, प्रेसिपिटेशन टेस्ट हे येऊ शकतं यामध्ये क्वालिटेटिव्ह अनालायसिस मध्ये. ओके. नेक्स्ट आहे बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड देअर नोमेनक्लेचर. आता बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर मध्ये काय येतं, जे ॲटम्स आहेत ते एकमेकांसोबत काय करतात, बॉन्ड तयार करत असतात. बरोबर आहे. आणि बॉन्ड तयार झाल्यावर तो काय बनतो, कंपाऊंड बनतो, कंपाऊंड तयार होतो. तर त्यामध्ये कुठला बॉन्ड असतो, आयोनिक आहे, कोवॅलेंट आहे, मेटॅलिक आहे, हायड्रोजन आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, बॉन्डिंग अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक अँड देअर नोमेनक्लेचर मध्ये केला जातो. आलं लक्षामध्ये. त्यामध्ये ऑर्गॅनिक नोमेनक्लेचर पण येतं, IUPAC नुसार नाव दिलं जातं. ठीक आहे. जसं की आता मिथेन असेल, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, अल्कोहोल हे सगळं यामध्ये येतं, कार्बोक्सिलिक ऍसिड, हे सगळे नेमिंग कशी दिली हे खूप महत्वाचं असतं. ओके. थर्ड जो आहे तो आहे मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन, अल्कनेल्स अँड सायक्लो अल्केन्स. ओके. आता जे काही ऑर्गॅनिक रिएक्शन्स आहेत त्याबद्दल आहे. ओके. केमिकल कॅल्क्युलेशन, ऑर्गॅनिक रिएक्शन कशी होत असते, ठीक आहे, ते महत्वाचं असतं. रिएक्शन मेकॅनिझम मध्ये, रिएक्शन मध्ये बॉन्ड जे आहेत ना ते ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड तयार होतात. म्हणजे इलेक्ट्रोफाईल असेल किंवा न्यूक्लिओफाईल असेल, फ्री रॅडिकल असतील किंवा कार्बोकेशन असेल, ठीक आहे, कार्बोनायन असेल, हे खूप बेसिक कन्सेप्ट आहेत मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये. त्यामध्ये अल्केन्स येतात आणि सायक्लो अल्केन्स येतात. अल्केन्स जो आहे तो सॅच्युरेट हायड्रोकार्बन आहे. बरोबर आहे. जनरल फॉर्म्युला काय असतो, CnH2n+2 असतो. बरोबर आहे अल्केन्सचा. आणि जे सायक्लो अल्केन्स आहेत यामध्ये कार्बन रिंग प्रेझेंट असते. आलं लक्षामध्ये. येस. नेक्स्ट जो आहे तो आहे केमिकल कॅल्क्युलेशन्स. केमिकल कॅल्क्युलेशनचा इंट्रोडक्शन टू मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी. केमिस्ट्रीमध्ये जो मॅथमॅटिकल पार्ट असतो ना तो येतो यामध्ये केमिकल कॅल्क्युलेशन्स मध्ये. म्हणजे मोल कन्सेप्ट असेल किंवा मॉलिक्युलर वेट असतं, नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी, ओके, पर्सेंटेज, डायल्युशन फॉर्म्युला, हे सगळं यामध्ये येत असतं. पुन्हा जो आहे, आता हे मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी खूप जणांना मे बी माहिती नसेल. जी UV स्पेक्ट्रोस्कोपी असते किंवा IR स्पेक्ट्रोस्कोपी असते, NMR म्हणतो, किंवा मास स्पेक्ट्रोस्कोपी असते ना, ते असतं. म्हणजे एखाद्या कंपाऊंडला ओळखायचं असेल ना तर लाईटचा वापर, त्याची टेक्निक यूज करून
ओळखलं जातं, त्याला स्पेक्ट्रोस्कोपी असं म्हणतात. यावरती पण खूप बेसिक प्रश्न विचारले जातात. ओके. नेक्स्ट आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय येणार आहे, एनर्जी आणि हीट याचा अभ्यास केला जातो. ओके, सिस्टीम सराउंडिंग याबद्दल विचारलं जातं. आता नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता मोठ्या प्रमाणावर ऑर्गॅनिक केमिकल्स कसे तयार केले जातात याचा अभ्यास होतो याच्यामध्ये. ठीक आहे, जसं की पॉलिमर्स असतील, प्लास्टिक, रबर असेल, डिटर्जंट असतील, फर्टिलायझर्स असतील, ओके, काही फार्मास्युटिकल इंडस्ट्री असतील, याचा अभ्यास इंडस्ट्रियल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. नेक्स्ट वन इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. यामध्ये काय काय येतं, हॅलोजन्स, फिनॉल्स, इथर्स अँड इपिऑक्साइड्स. ओके. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स काय असतात, बेन्झिन हा सर्वात महत्वाचा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. ओके, हॅलोअरिन्स, फिनॉल, इथर्स किंवा हे इपो ऑक्साइड जे आहेत ना, ह्यांचं स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज किंवा युजेस यामध्ये विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट वन इज द सोर्सेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड केमिकल इंडस्ट्री. जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यांचं मेन सोर्स काय आहे. ओके, कोल, नॅचरल गॅस, प्लांट, ॲनिमल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ह्यावरती विचारलं जातं. आलं लक्षामध्ये. तर हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, आपला केमिस्ट्रीचा आहे. ओके. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो या एक्झाम मध्ये विचारला जातो. नेक्स्ट जो आहे तो आहे आता इंट्रोडक्शन टू फूड. ओके. आता यामध्ये काय काय विचारलं जातं, इंट्रोडक्शन टू फूड. पहिल्यांदा तर लक्षात घ्यायचं की व्हॉट इज फूड. फूड म्हणजे काय असतं, त्याची डेफिनेशन काय, त्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, वेगवेगळे बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. बरोबर आहे, कार्बोहायड्रेट असतं, प्रोटीन असतं, फॅट्स, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स, या सगळ्या गोष्टी यामध्ये प्रेझेंट असतात. राईट. तर कार्बोहायड्रेट वरती पण मेजरली विचारलं जातं की कार्बोहायड्रेट कशासाठी आहे, त्याचं काम काय आहे, त्याचे प्रकार काय काय असतात, जसे की मोनोसॅकॅराइड्स आहेत, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड त्यामध्ये येतं. ओके. प्रोटीन बिल्डिंग मटेरियल आहे आपल्या बॉडीचं. सोर्सेस काय काय आहे, मिल्क मधनं भेटतं, इग्स मधनं भेटतं. राईट. फॅट्स, फॅट्स पण इम्पॉर्टंट आहे. कुठले फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात, ADE, K असतं. बरोबर आहे. सोर्सेस कुठले आहेत फॅटचे, तूप असतं. बरोबर आहे. ड्राय फ्रुट्स, फिश ऑइल, त्याचे प्रकार असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. ओके. डायटरी फायबर असतात काही, जे काही फळं असतील, भाज्या असतील, ओके, ओट्स असतील, ते डायटरी फायबर्स मध्ये येतात. विटॅमिन्स, विटॅमिन्सचे प्रकार, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल, ओके, मिनरल्स, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. नंतर आहे इफेक्ट ऑफ फूड प्रोसेसिंग ऑन न्यूट्रिशन. फूड प्रोसेसिंग म्हणजे काय, जे काही अन्नावर प्रक्रिया केली जाते, दॅट इज फूड प्रोसेसिंग. त्यामध्ये हिटिंग येतं, फ्रीजिंग येतं, ठीक आहे, किंवा कॅनिंग म्हणू शकतो, ड्राईंग म्हणू शकतो, हे सगळं यामध्ये येतं. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट जो टॉपिक आहे बेसिक्स ऑफ फूड सेफ्टी. बेसिक्स ऑफ फूड सेफ्टीमध्ये काय येतं, म्हणजे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी जी प्रोसेस केली जाते ते ते येतं. ओके, म्हणजे कन्झ्युमर पर्यंत सुरक्षित अन्न पोहोचवणं. त्यामध्ये क्लीनलीनेस मेंटेन करणं, त्याचे पण काही प्रिन्सिपल्स असतात. ओके. नंतर आहे फूड कंटॅमिनंट्स, मायक्रोबियल, केमिकल अँड फिजिकल. म्हणजे फूड कंटॅमिनंट्स म्हणजे काय, जे काही फूड असतं त्यामध्ये नकळत काही हार्मफुल सबस्टॅन्स मिक्स केले जातात. बायोलॉजिकल असतात सबस्टॅन्स, काही केमिकल असतात, फिजिकल असतात. बायोलॉजिकल मध्ये काय काय येतं, मायक्रोबियल म्हणजेच बायोलॉजिकल. ओके. एखादं बॅक्टेरिया, सेल्फ, व्हायरस, फंगस, ओके, किंवा पॅरासाइट्स हे येतं. केमिकलमध्ये पेस्टिसाइड्स येतात, डिटर्जंट येतं, हेवी मेटल्स येतात. फिजिकलमध्ये फिजिकलमध्ये तर हार्मफुल सबस्टॅन्स असतात. ओके. काही मेटल्सचे तुकडे वगैरे असू शकतात, केस वगैरे, हे सगळं फिजिकलमध्ये येतं. यावरती विचारला गेलेला आहे प्रश्न. फूड अडल्ट्रेशन पण इम्पॉर्टंट आहे. फूड अडल्ट्रेशन मध्ये काय काय येतं, अन्नामध्ये कुठला स्वस्त किंवा हानिकारक काही पदार्थ मिसळलेला आहे का, जसे की आपण म्हणू शकतो दुधात पाणी आहे का, किंवा हळदीमध्ये काही येलो मटेरियल असतं, मेटॅनिल नावाचं मटेरियल असतं, ते हळदीमध्ये मिक्स केला जातो, तर ते आहे का. मिरची पावडरमध्ये कधी कधी बीट बीट जे असतं ना, ब्रेक आपलं, त्याचं पावडर मिक्स केलं जातं, ते आहे का बघतात. ओके. तर हे आपलं येतं याच्यामध्ये फूड ॲडिटिव्ज. फूड ॲडिटिव्ज पण इम्पॉर्टंट आहे. फूड ॲडिटिव्ज मध्ये प्रिझर्वेटिव्ज असतील, कलर्स असतील, स्वीटनर्स असतील, हे येतं. ओके. फूड पॅकेजिंग यावरती पण, हे पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फूड पॅकेजिंग मध्ये ग्लास कुठला यूज करताय, पॅकेजिंगचा प्रकार काय आहे, ओके, पॅकेजिंग टाइप्स,
त्यानंतर त्याचे अंडरस्टँडिंग लेबलिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स, न्यूट्रिशन लेबलिंग, लेबलिंग रिक्वायरमेंट फॉर प्री पॅकेज्ड फूड ॲज पर कोडेक्स. ठीक आहे, पॅकेजिंगचे कुठले प्रकार आहेत, ग्लास यूज करतोय, मेटल, प्लास्टिक काय यूज करतोय, कंटॅमिनेशन टाळलं जाते का पॅकेजिंग केल्यावरती, त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढते का हे चेक केलं जातं. लेबलिंग, प्रोडक्टचं नाव काय आहे, कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, वेट काय आहे, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, या सगळ्या गोष्टी इथं लिहाव्या लागतात. आणि कोडेक्स जो आहे ना, तो कोडेक्स हे इंटरनॅशनल जे फूड आहे ना त्यांच्याकडून मान्य केलेला असतो. म्हणजे कोडेक्स खूप इम्पॉर्टंट आहे. कोडेक्सच्या मार्गदर्शक तत्वानुसारच फूडची लेबलिंग केली जाते. ओके, तर हा झाला आपला इंट्रोडक्शन टू फूड. आता पुढचा पार्ट बघूया आपण. दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ अ फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी. यामध्ये काय काय येतं बघा. आता फूड प्रोसेसिंग म्हणजे काय असतं? फूड प्रोसेसिंग म्हणजे कच्च्या अन्न पदार्थावर वेगवेगळी प्रोसेसिंग केली जाते आणि ते करून त्याला पौष्टिक, ओके, टेस्टी बनवलं जातं. त्याला फूड प्रोसेसिंग म्हणतात. आणि त्याचं उद्दिष्ट काय असतं? म्हणजे अन्नाला व्यवस्थित सुरक्षित ठेवणं, हे त्यामध्ये येतं. पाश्चराइज्ड मिल्क असेल, चीज, बटर, योगर्ट, हे त्याचे एक्झाम्पल्स येतात. ओके, आता यामध्ये काय काय येतं बघा. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, मिल्क, मीट, ऑइल, ग्रेन मिलिंग, टी, कॉफी, स्पाइसेस अँड कॉन्डिमेंट्स प्रोसेसिंग. ठीक आहे, यामध्ये काय येतं, आता फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आहे, त्यांची वॉशिंग, सॉर्टिंग, ओके, पिलिंग, कटिंग, या गोष्टी होतात. आणि त्यातून जे काही तयार होतं म्हणजे जेली असेल, जाम असेल, ओके, सॉस असेल, तर यावरती कुठली ऍक्टिव्हिटी केली जाते हे येतं. मिल्क प्रोसेसिंग पण खूप महत्वाची आहे. कलेक्शन कसं करायचं, फिल्ट्रेशन होतं का, कूलिंग, पाश्चरायझेशन, पॅकेजिंग कशी होते, कुठले प्रोडक्ट तयार होतात. ओके, मीट प्रोसेसिंग पण इम्पॉर्टंट असतं. ऑइल प्रोसेसिंग पण तितकंच आहे, त्याची क्लिनिंग होतीये का. ग्रेन मिलिंग, ड्राय मिलिंग आणि वेस्ट मिलिंग असते त्यामध्ये. टी प्रोसेसिंग पण महत्वाची आहे, कॉफी प्रोसेसिंग पण. ओके, आता काही फूड प्रोसेसिंग टेक्निक्स असतात, टेक्नॉलॉजीज असतात. मिनिमल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी येतं त्यामध्ये. त्यानंतर पीईएफ पण येतं, ओके, हर्डल टेक्नॉलॉजी येतं. पुन्हा जो आहे फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स आहेत. पिकलिंग येतं, ड्रायिंग येतं, स्मोकिंग, क्युरिंग यामध्ये येतं. ओके, कॅनिंग, हे सगळं आपण पाहणार आहोत. ओके, पुढे जो आहे, पुढचा टॉपिक जो आहे तो आहे कोडेक्स अलायमेंटेरियस कमिशन. ओके, कोडेक्स वरती पण विचारलं जातं. हे पण परीक्षेमध्ये येणारा महत्वाचा टॉपिक आहे. तर ते बघूया की तो काय आहे. कोडेक्स मेंटेरियस कमिशन काय असतं. ओके, तर कोडेक्स ॲलिमेंटेरियस जो आहे ना, हे एक लॅटिन शब्द असतो. कोडेक्स म्हणजे कोड किंवा कलेक्शन म्हणतो. ठीक आहे, आणि ॲलिमेंटेरियस म्हणजे फूड. ओके, अन्न म्हणजे ॲलिमेंटेरियस असतं. म्हणून कोडेक्स ॲलिमेंटेरियस हे अन्नासंबंधी आंतरराष्ट्रीय जो आहेत ना त्याचा संग्रह असतो. तर कोडेक्स जो आहे तो 1963 मध्ये आलेला आहे. त्याचं इंट्रोडक्शन बघावं लागतं. ठीक आहे, इटलीच्या हेडक्वार्टर्समध्ये हे आलं होतं. ओके, त्याचं उद्दिष्ट काय आहे, कोडेक्सचे स्टँडर्ड्स काय काय असतात, त्यानंतर कोड ऑफ प्रॅक्टिस काय काय असते, त्याचे गाईडलाईन्स काय काय असतात, आणि कोडेक्स स्टँडर्ड अप्लाय कसे करायचे, कोडेक्स इंडिया काय आहे, नॅशनल कोडेक्स जे कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत ते काय असतात, नॅशनल कोडेक्स कमिटी ऑफ इंडिया NCCI मध्ये काय काय येतं हे बघितलं जातं. ओके, या सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर होतात. ओके, कारण कोडेक्सचं खूप महत्त्व असतं. म्हणजे जे काही कन्झ्युमर्स आहेत त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. सुरक्षित अन्न पोहोचवणं, आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो प्रॉफिटेबल ठेवणं, फूड फ्रॉड कमी करणं, यासाठी कोडेक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, येस, पुढे बघू आता. इमर्जिंग इश्यूज इन फूड प्रोसेसिंग, यामध्ये काय काय येतं बघू. येस, यामध्ये काय काय येतं. आता ऑर्गेनिक फूड जो असतो, ऑर्गेनिक फूड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स किंवा सिंथेटिक जे पेस्टिसाइड्स आहेत न वापरता जे बनवलं जातं त्याला ऑर्गेनिक फूड असं म्हणतो. ते केमिकल फ्री असतं, बरोबर आहे. तर हे बघणार. त्यानंतर काय येतं, जेनेटिकली मॉडिफाईड पण काही असतात फूड, ते बघावं लागतं. बीटी कॉटन वगैरे येतं, गोल्डन राईस वगैरे येतं त्यामध्ये.
ओके. काही त्यानंतर येतात काही फूड इरेडिएशन्स. ओके. येस, फूड इरेडिएशन्स येतात. फ्रीज ड्राईंग फूड येतं. ओके. व्हाय आर जीएम फूड प्रोड्युस्ड, जीएम फूड का प्रोड्यूस केलं, ह्युमन हेल्थ सोबत काय कन्सर्न आहे. ओके. त्यानंतर काय येतं, फंक्शनल फूड्स असतील, या सगळ्या गोष्टी येतात. प्रोबायोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी इन फूड, हे पण येतं. ओके. फूडला कसं इरॅडिएट केलं जातं, फूड इरॅडिएशन मध्ये पोटेन्शियल काय आहे, त्याचा यूज कसा आहे, हे बघितलं जातं. आलं लक्षामध्ये. सस्टेनेबल फूड प्रोसेसिंग कशी केली जाते, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. हे सगळे टॉपिक त्यामध्ये विचारले जाणारे आहेत. डेफिनेशन प्रिन्सिपल ऑफ फ्रीज ड्राईंग प्रोसेस, द बेनिफिट ऑफ फ्रीज ड्राईंग, फंक्शनल फूड्स अँड न्यूट्रॅसिटिकल्स, फंक्शनल फूड फ्रॉम प्लांट सोर्सेस, ॲनिमल सोर्सेस. ओके. या सगळ्या गोष्टी यामध्ये येत असतात. येस, पुढे बघू आता. FSSAI चा जो ऍक्ट आहे तो बघूया. हा खूप महत्वाचा आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006. ओके. याच्यामध्ये काय असतं, फूड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, बॅक्टेरिया काय, याबद्दल विचारलं जातं. ओके. आता जो FSSAI चा ऍक्ट आहे, येस, त्यानंतर मेजर ऍस्पेक्ट्स ऑफ द ऍक्ट. ओके. हे विचारलं जातं. FSSAI म्हणजे काय असतं, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. त्याची स्थापना कधी झाली, कुठे केव्हापासून कार्यरत आहे, मुख्यालय कुठं आहे त्याचं. ओके. त्याचं उद्दिष्ट काय आहे, बिझनेस ऑपरेटर मध्ये काय काय येतं, त्याचं लायसन्स. ओके. फूड सेफ्टी ऑफिसर कोण असतो, हे सगळं यामध्ये येतं. नेक्स्ट जो आहे ऍडव्हान्सेस इन अ फूड सेफ्टी क्वालिटी अँड मॅनेजमेंट. ओके. यामध्ये काय काय येतं बघा. प्री रिक्विसाइड प्रोग्राम फूड हायजीन प्रॅक्टिस, GHP. ओके. ऑब्जेक्टिव्ह स्कोप अँड यूज, की ऍस्पेक्ट ऑफ अ हायजीन कंट्रोल सिस्टीम. प्री रिक्विसाइड प्रोग्राम गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, GMP. ओके. व्हॉट इज GMP, GMP म्हणजे काय असतं, व्हॉट इज GMP इन अ फूड इंडस्ट्री एक्सेट्रा, या गोष्टी. HACCP 7 प्रिन्सिपल्स बेस्ड ऑन SOPs बाय USDA. फूड सेफ्टी मॅनेजमेंट, की एलिमेंट्स. व्हॉट डज ISO 2000 ब्रिंग टू द HACCP मेथड, व्हाय टू यूज ISO, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ओके. GMP काय असतं, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, ते काय असतात याबद्दल विचारलं जातं. ओके. आणि काही रिलेटेड ऍक्ट्स आहेत त्याबद्दल पण विचारलं जातं. जे अदर रिलेटेड ऍक्ट्स आहेत, BIS असेल, CRPC और IPC, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट किंवा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, हा याबद्दल पण खूप जास्त विचारलं जातं. ओके. तर जो हे असतो आपला MPSCचा जो पेपर असतो ना, त्याचा हा सिलेबस आहे, ज्यामध्ये याबद्दल क्वेश्चन विचारले जातात. ओके. BIS चा फुल फॉर्म काय असतो ते विचारलं जातं. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणतात त्याला. ओके. आणि हे भारताचं जे राष्ट्रीय मानक म्हणजे स्टँडर्ड जो असतो ना, तो निश्चित करणारी संस्था असते. ओके. क्वालिटी स्टँडर्ड तयार करते, त्याला ISI मार्क देत असते. ISI मार्क म्हणजे काय, किंवा क्वालिटी सर्टिफिकेशन काय असतं, जे IPC आहे, इंडियन पिनल कोड. ओके. ते काय आहे, 1860 मध्ये आलेलं आहे ते. ओके. तर या सगळ्या गोष्टी यामध्ये विचारल्या जातात. हा आहे प्रॉपर सिलेबस आपल्या फूड सेफ्टी ऑफिसर एक्झामचा. ओके. तर आय होप की तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.